आणि आता पाहूया मुंबई त्याचबरोबर पुणे शहरामधील टॉप 9 बातम्या। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 39 दिवस पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध। 7 तलावांमध्ये सध्या 1,50,728 दशलक्ष लिटर पाणीसाठा, त्यामुळे बीएमसीकडून पाणी कपात नाही। वेळेआधीच धडकलेल्या पावसामुळे मुंबईतील पावसाळापूर्व कामं रखडलेलीच। लवकरात लवकर कामं करण्याच्या सूचना। रस्त्यांची चाळण झालेली दिसल्यास कडक कारवाईचा देखील महापालिका आयुक्तांचा इशारा। मुंबईत पावसाचं पाणी तुंबण्याच्या ठिकाणांमध्ये वाढ। मुंबई महापालिकेकडून 514 ठिकाणी पाणी उपसा पंप लावण्यात आले। आपत्कालीन स्थितीमध्ये एखादा पंप बंद पडल्यास वाहनावरील फिरते पंप तैनात। पुणे पालिकेच्या महिला विशेष बस सेवांमध्ये वाढ। कात्रज, हडपसर, स्वारगेट, भेकराई नगरसह 19 मार्गांवर महिला प्रवाशांसाठी विशेष पीएमपीएमएल बस धावणार। आषाढी वारी सोहळ्यातील जड वाहनांची आरटीओकडून तपासणी। वाहन योग्यता प्रमाणपत्र घेण्याचे आरटीओचे आवाहन। वाहनांची तांत्रिक तपासणी करण्यासाठी वेळापत्रक जाहीर। पुणे महापालिकेच्या नाट्यगृहांची आता प्रत्येक प्रयोगानंतर स्वच्छता होणार। महापालिकेकडून पूर्णवेळ ठेकेदाराची नेमणूक करण्याचा विचार सुरू। निविदा प्रक्रिया राबवण्याच्या देखील सूचना। 10वीच्या परीक्षेत 1 किंवा 2 विषयांमध्ये अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना एटीकेटीद्वारे 11वीत प्रवेशाची संधी मिळणार। अन्य मंडळातील अनुत्तरित विद्यार्थ्यांना राज्य मंडळामध्ये प्रवेश मिळणार नाही। पिंपरी चिंचवड सायबर सेलकडून मागील 1.25 वर्षामध्ये 90% गुन्ह्यांची उकल। 135 आरोपी अटकेत। अनेक नागरिकांचे पैसे परत मिळवून देण्यात पोलिसांना यश।